बघायला मिळते की याउलट चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आतापर्यंत आपण या स्पर्धेवर जर नजर टाकली अतिशय उत्कृष्ट षटक या स्पर्धेमधला आपण बघितला. बंदरामावरती काढलेल्या संघाचा गोलंदाज शरद याने एका षटकामध्ये 4 धावा देऊन 5 गडी बाद केले होते आणि 5 चेंडूंमध्ये 5 गडी बाद करण्याचा नवा विक्रम भिवंडी तालुक्यामध्ये प्रस्थापित झालेला आहे. जबरदस्त इम्प्रेस केला होता कालच्या दिवसामध्ये तो शरद याने. त्यानंतर नंदन पाटील हा देखील कालच्या दिवसामध्ये खूप फोकस प्लेयर राहिला होता. भागेश याने कमालीचं क्षेत्ररक्षण केलं होतं कालच्या दिवसामध्ये. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज सागर. डावी आणि उजवी जोडी, राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन. सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा होते गेम ऑन. चेंडूला फ्लिक केलेला पिस्टोस. चेंडू जाते स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी U6. मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, मेरे बायान का नाम मेरे देवीन का नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम, खुशी से रख लो नाम रे बाबा, खुशी से रख लो नाम. अतिशय प्रेक्षणीय षटकार आपण बघितला. लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूला रिस्की फ्लिक केला होता. षटकारांची जर हॅट्रिक पूर्ण केली आतिश पाटील आपणास सुवर्ण संधी आहे. तर नंदन पाटील यांच्याकडून तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक आणि स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिक त्याचबरोबर षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे. पहिल्याच चेंडूवर एक दणदणीत षटकार रॉकेट स्ट्रोक बघितला आपण. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य माननीय श्री राम भोईर साहेब, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. त्रिफलाची बाद परफेक्ट यॉर्कर आणि आतिश पाटील याला मैदान सोडावं लागणार आहे. गावात तुझा पेरणे आलो काले डोंगराला, गावात तुझा पेरणे आलो काले डोंगराला, सोनियाचा दिस आज चैता पाकाचा, सोनियाचा दिस आज चैता पाकाचा, पहिली पायरी चढते आई कोंबडा यो आरवला, पहिली पायरी चढते आई कोंबडा यो आरवला, पहिली पायरी चढते आई कोंबडा यो आरवला, कोंबडा 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 आईचा कोंबडा. एक्सलंट डिलिव्हरी आपण बघितली. परफेक्ट यॉर्कर कॉर्कर एअरकोड चेंडू टाकला होता आणि आतिश याने पहिल्या चेंडूवर एक नेत्रदीपक षटकार ठोकला होता. त्यानंतर बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्रिफलाचीच्या रूपाने खेळी संपुष्टात आली. आतिशची दांडी गुल झालेली आहे. पहिला फलंदाज बाद होते शेलूमाता वॉल या संघाचा 6 या धावसंख्येवर. वेलकम मान्य श्री भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य राम भोईर साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सागर राईट आर्म ओव्हर द विकेट, मध्यम गती गोलंदाज. लाऊड शॉट, जोरदार अपील केला होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव नाही. सामन्यासाठी पंच आहेत कल्याण परिसरामधील एक निष्णात पंच आहेत बाला, आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतो विक्रम नाईक. भिवंडी तालुक्यातील एक जबरदस्त निष्णात पंच आहेत ज्यांनी कित्येक मेगा इव्हेंट्समध्ये अतिशय जबरदस्त पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. चांगली गोलंदाजी. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करते गोलंदाज सागर. चेंडूला भिरकावून दिलेल्या स्लॉक स्वीप सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी जम्बो सिक्सर. देव माझे म्हसोबा
मसोबा पाहून वसाला देव माझे मसोबा मसोबा पाहून वसाला यतीन याने षटकारांनी खातं खोललेलं आहे. अगदी ग्लेन मॅक्सवेलचा अंदाज आहे यतीन याचा. जबरदस्त फटका आपण बघितला. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा 6 धावांसाठी नेत्रदीपक षटकार. धावसंख्या वाढते 12. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सागर. चेंडूला ड्राईव्ह केलेला क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षण करतोय. एक सोडतोय दुसरा पकडतोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. याचं कारण म्हणजे पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली होती. दुसरी धाव घेण्यासाठी क्षेत्ररक्षकावर दबाव आणला होता. धावसंख्या 2 ने वाढते 14. वेलकम एक्सपर्ट स्कोरर रोशन, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय सागर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज यतीन. चेंडूला ऑफिस टॉस फ्लिक केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये अंडर आर्म थ्रो गेलेला आहे आणि फक्त 1 धाव मिळते त्यावर यतीन याला. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 1 बाद 15. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट शेलो माता 1. अतिशय दमदार सुरुवात आहे. जरी एक फलंदाज बाद झाले असला आतिश कुठल्याही प्रकारचा दबाव नाही. दबावाला झुगारून खेळताना आपण पाहतोय यतीन आणि त्याला साथ देतोय आतिश भामरे. मित्रांनो पहिला सामना आपण बघितला चिरोबा कोन आणि अष्टविनायक ठाकूरपाडा या 2 संघांमध्ये. तिन्ही आघाड्यांवर सांघिक कामगिरीच्या बलावर विजयी सलामी दिली होती चिरोबा कोन या संघाने. जबरदस्त प्रदर्शन बघायला मिळालं पहिल्या सामन्यामध्ये. दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 1 बाद 15. वेलकम व्यासपीठावर आगमन झालेले मान्य श्री पंचायत समिती सदस्य भिवंडी मान्य श्री राम भोईर साहेब. मी कोणगाव सुपुत्र भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य विजय शिवराम म्हात्रे साहेब. आपण कुठं प्रेक्षकांमध्ये असाल तर मी आपणास विनंती करतो आयोजकांच्या वतीनं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्री जयवंत पाटील चषक 2018 मध्ये. पुन्हा एकदा मी विनंती करतोय भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य युवा डॅशिंग नेतृत्व माननीय श्री विजय शिवराम म्हात्रे साहेब. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज जय. सामना करण्यासाठी डावखुरा शैलीदार फलंदाज सज्ज होते जतीन. चेंडूला चॉप केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये 38 सर्कल मध्ये बघायला मिळते. बॅकवर्ड पॉइंटला 1 धाव पूर्ण करते त्यावर. धावसंख्या 1 ने वाढते 16. 16 लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर मैदान आणि आयडियल कंडिशन क्रिकेटसाठी पोषक वातावरण. सकाळचं सत्र आहे फर्स्ट सेशन पहिलं सत्र. आणि मित्रांनो क्रिकेट फेस्टिवल आपण पाहतोय काल्हेर गावामध्ये. जय. चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू एका टप्प्यानिशी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकारनिशी धावसंख्या वाढते 20. चांगला आकार येतो धावसंख्येला. ज्याप्रमाणे फलंदाजी होते असं वाटते 60+ पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल शेलूमाता वल या संघाचा. चांगली सुरुवात आहे यतीन आणि त्याला साथ देते आतिश.
जय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला डाऊन द ग्राउंड स्टेट फटका खेळलेला आहे. टेकन कॅच. सेकंड विकेट इज गॉन. दुसऱ्या विकेटचं पतन. खाडीचे गावामंदी न बाग काही लाविला गुलाबाचा. खाडीचे गावामंदी न बाग काही लाविला गुलाबाचा. हळदीचे गावामध्ये न बाग काही लाविला गुलाबाचा. हळदीचे गावामध्ये न बाग काही लाविला गुलाबाचा. आतिश भांबरे याची खेळी संपुष्टात आलेली आहे. दुसरा फलंदाज बॅक टू द डग आउट. शेलू माता वल या संघाचा. धावपलकावर धावा स्थिर आहेत 20. पहिली सफलता मिळून दिली होती सागर याने. तब्बल बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा खर्च केले होते 15 आणि जय याने आपल्या संघासाठी दुसरी सफलता मिळवून दिलेली आहे. परेश येतोय संघाचा स्कीपर. सूरज याने अप्रतिम झेल टिपला होता. लॉंग ऑन सीमारेषेवर शेवटच्या क्षणापर्यंत नजर कायम ठेवली होती आणि वेल जज कॅच बाय सूरज. जय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला कॉपी बुक स्टाईलने खेळलेल्या हलक्या हाताने. आउटफील्ड मध्ये चांगले क्षेत्ररक्षण. फक्त एक धाव मिळते. ती फलंदाजी यतीन याला. परेश आपणा सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर नंदन पाटील यांच्याकडून तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक खेळाडूला तब्बल षटकारांच्या हॅट्रिकसाठी 555 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं पारितोषिक स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून. जय हेरी गो. अतिशय उत्कृष्ट चेंडू. वेगवान चेंडू बघितला. फास्टेस्ट डिलिव्हरी. साप चकित होते फलंदाज परेश. बाकीचं काम एष्टी रक्षक चोख बजावतोय. धावपलकावर धावा स्थिर आहेत 21. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पाहतो आपण पहिल्या षटकाच्या मानाने हे षटक अतिशय चांगली गोलंदाजी करते जय. परेश आपणा सुवर्ण संधी आहे. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चांगली गोलंदाजी. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 2 बाद 21. लंकेश पाटील यांच्याकडून परेश आपणा सुवर्ण संधी आहे. आपण जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. मित्रांनो आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात सलामीची जोडी जी टॉप ऑर्डरची जोडी होती ती तंबूमध्ये परतलेली आहे. पहिला फलंदाज बाद झाला होता सिनियर आतिश वैयक्तिक 6 धावसंख्येवर. त्यानंतर आतिश भांबरे हा फलंदाज बाद झाला होता वैयक्तिक 4 धावांवर. खेळपट्टीवर यतीन आणि परेश ही जोडी खेळताना आपण पाहतोय. खेळते यतीन 1 षटकार आणि सी वैयक्तिक 11 धावांवर आणि परेश खेळते 0 वर. 11.50 या गतीने पाहतो आपण. 21 धावा आहेत. 10.50 या गतीने धावा आतापर्यंत करंट रन रेट चालू धावगतीचा आपण जर विचार केला तर शेलू माता वला संघ धावा पूर्ण करताना पाहतोय. बघूया आता मात्र शेवटची 2 षटकं शेष आहेत. त्यांनी 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतोय ते बघायचं आहे. सूरज येतोय तिसरं षटक घेऊन. अतिशय क्लासिकल ग्राउंड आपण पाहतो. बंद्रे मारुती क्रीडा नगरी काल्लेर. ग्रीन ग्रास अँड सपाट पिच. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. क्रिकेटसाठी एक पोषक असे मैदान. चेंडूला हुक केलंय. चेंडू जातोय डीप फाईन लेग कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. चांगले क्षेत्ररक्षण करते. थ्रो करतोय. फक्त 1 धाव मिळते यतीन याला. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 22. मित्रांनो ही स्पर्धा आपण YouTube वरून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहू शकता. टाईप करायचं आहे जयवंत पाटील चषक 2018 आणि स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे.
सूरज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सज्ज होते सामना करण्यासाठी फलंदाज परेश, ज्याला सुवर्ण संधी आहे. चेंडू हवेमध्ये फोर्स केलेला आहे. गोलंदाज झेपावतो झेल घेण्यासाठी लँडिंग होताना एक शॉट आपण बघितला. फक्त एक धाव मिळते परेश याला. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 23. 23 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सूरज. लॉंग रन अप. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. ये लगाया छक्का और गेंदबाज रह गए हक्का बक्का. अनपेक्षित उचली घेतली होती आणि चेंडूला भिरकावून दिला होता एका रिॲक्शन मध्ये. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर यतीन बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. धावसंख्या वेगाने मुसंडी मारते 29. चांगला आकार येते धावसंख्येला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पाठी धावत असे येत नाही. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा झेपावतोय. शॉर्ट मिड विकेटला येऊन चेंडू अडवते. त्यावर फक्त एक धाव पूर्ण करते यतीन. धावसंख्या 1 ने वाढते 30. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. पाहतो आपण 30 धावा धावपलकावर आहेत. शेलू माता वल हा संघ फलंदाजी करताना आपण पाहतोय. परेश याला सुवर्ण संधी आहे. नंदन पाटील लंकेश पाटील यांच्याकडून तब्बल षटकारांच्या हॅट्रिक साठी 555 रुपयाचं पारितोषिक आहे. सूरज चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. निर्धाव चेंडू जाते. अतिशय वेगवान चेंडू. परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला होता. साप चकित होते फलंदाज परेश. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर गोलंदाज सूरज. चेंडूला ड्राईव्ह केला. क्रॅकिंग ड्राईव्ह व्हीच्या शेप मध्ये. वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेवर जाते. दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 32. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित झालेला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये रेक्स सिंग याने एका डावामध्ये 10 फलंदाज बाद केलेले आहेत. ह्या अगोदर इंग्लंडचा जिम लेकर याने कसोटी क्रिकेटमध्ये 10 फलंदाज बाद केले होते एका डावानंतर. त्यानंतर भारताचा जम्बो अनिल कुंबले यांनी पाकिस्तानचे 10 गडी बाद केले होते एका इनिंग मध्ये. 3 हे महान गोलंदाज ठरलेले आहेत आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधले. चेरोबा कोण या संघाने कुठेही जायचे नाही. चालू सामन्यातील विजयी संघ आणि चेरोबा कोण असा सामना यानंतर होणार आहे. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 32. बघूया शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारते शेलू माता वल हा संघ बघायचा आहे. यतीन चांगली फलंदाजी करते. महत्वपूर्ण योगदान देतो आपल्या संघासाठी. षटकारांची आतापर्यंत आतषबाजी केलेले 2 नेत्रदीपक षटकार पेश केलेले आहेत ते यतीन याने. शेवटचा अंतिम षटक पहिल्या डावातील
पंकज सामना करण्यासाठी सज्ज होतोय डावखुरा फलंदाज यतीन, ज्याने खूप इम्प्रेस केलेलं आहे या सामन्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये सागर याने तब्बल 15 धावा खर्च केले होते. त्यानंतर जय याने चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. लेंथ, लाईन आणि वेग बघायला मिळाला होता. फक्त 6 धावा खर्च केले होते. त्यानंतर सूरज तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च करतोय. आणि मात्र एक संधी होती, हाफ चान्स होता. अतिशय उत्कृष्ट चेंडू, वेगवान चेंडू आपण बघितला. चकित झाला होता फलंदाज, चकित होता यष्टी रक्षक. एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या वाढते 33. मित्रांनो, या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विकेट हॅट्रिक, षटकार हॅट्रिक साठी तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून. आणि आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 2 षटकार जरी मारले तर लंकेश पाटील यांच्याकडून परेश आपणास तब्बल खास स्पेशली मेजवानी असणार आहे. पंकज चेंडूला भिरकावून दिलेला आहे. पहिली धाव पूर्ण करते. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ठरू शकते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये तालमेल बघायला मिळाला. धावसंख्या 2 ने वाढते 35. पहिल्या डावातील शेवटचा अंतिम षटक हे मार्गस्थ आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट असं म्हटलं जाते. मात्र आतापर्यंत तरी जी साजेशी कामगिरी करायला पाहिजे होती ती करता आलेली नाही ती परेश याला. चेंडूला भिरकावून दिले. फ्लॅट 6 मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. DJ Vaibhav in the mix. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला स्लॉक स्वीप केला होता. मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर गेला होता. 6 धावांसाठी षटकार. षटकारांची धावसंख्या वेगाने भरारी घेते 41. अजून 2 षटकार मारले. लंकेश पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपये आणि नंदन पाटील यांच्याकडून 555 रुपये आणि स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक. आणि खास स्पेशली पार्टी मेजवानी असणार आहे. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक झेल टिपते मिड विकेट. हा मनपण साडी चोली चमचेक विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी या कारले गावाला. गावसार जमलंय गो तुझे जत्रला, लोक सारी नाचतान गो तुझे पालखीला. हा मनपण साडी चोली चमचेक. तिसरा फलंदाज बाद होते शेलूमाता वल या संघाचा. धाव पलकावर धावा 41. तिसऱ्या विकेटचं पतन. तिसरा फलंदाज तंबूमध्ये परततोय परेश. बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 11 धावांचे योगदान दिलेले आहे. नवीन फलंदाज प्रतीक. चेंडू हवेमध्ये, मिस टाइम फटका. सॉफ्ट डिसमिसल, टेकन कॅच अँड 4th विकेट गॉन शेलूमाता वल. चौथा फलंदाज बाद होते शेलूमाता वल या संघाचा. धावपलकावर धावा स्थिर आहेत 41 आणि विकेटच्या हॅट्रिकवर येते. जर हॅट्रिक पूर्ण केली स्वयं शशिकांत पाटील यांच्याकडून तब्बल
555 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे गोलंदाज पंकजाला ऑन हॅट्रिक बॉल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 हॅट्रिक कंप्लीट झालेले आहेत. चौथी हॅट्रिक पूर्ण करतोय की नाही बघायचं आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू, अप्रतिम चेंडू आपण बघितला. ओव्हर थ्रो होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय घडतंय. फलंदाज धावचीत बाद होते. 5वा फलंदाज तंबूच्या श्रेयाला. आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावपलकावर धावा आहेत 43 आणि 44 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी गुड बॉय केवनी दिवे या संघाला. मित्रांनो आपण पाहतोय या सामन्यामध्ये या 3 आणि 20 धावांची धुवाधार इनिंग साकारली होती आपल्या संघासाठी. आतिश पाटील बाद झाला होता वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. आतिश भामरे बाद झाला होता 4 धावांवर. परेश बाद झाला होता 11 या धावसंख्येवर. मित्रांनो व्यासपीठावर आपण पाहू शकता भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मान्य श्री राम भोईर साहेब, त्यानंतर राजेश पाटील यांना आपण पाहू शकता. साई ॲक्वा चे प्रोप्रायटर आहेत, दापोडे गावचे सुपुत्र, त्याचबरोबर काल्हेर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मान्य श्री मंगेश माळी साहेब, बंद्रामारुती काल्हेर 40+ संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यानंतर संतोष म्हात्रे 40+ अष्टपैलू खेळाडू नंदन पाटील. तत्पूर्वी स्वागत आणि सन्मान केला जाणार आहे. भिवंडी पंचायत समितीचे विद्यमान सदस्य मान्य श्री राम भोईर साहेबांना सन्मानित करायचे आहे. संदीप पाटील आपल्या शुभ हस्ते. आशिष उमराटकर मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तसेच व्यासपीठावर आपण पाहू शकता साई ॲक्वा चे प्रोप्रायटर राजेश पाटील यांना सन्मानित करायचे आहे. मी आशिष उमराटकर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते साई ॲक्वा चे प्रोप्रायटर राजेश पाटील दापोडे यांना सन्मानित करायचं आपल्या शुभ हस्ते. धन्यवाद. बॅक टू द क्रिकेट नाऊ. सामन्याकडे वळूया. 44 धावांचं लक्ष्य आहे. आवश्यक धावगतीचा मित्रांनो आपण जर विचार केला रिक्वायर्ड रन रेट 11.00 पूर्ण 11ची सरासरी आहे प्रति षटकामागे. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात काल्हेर युवा प्रतिष्ठान आयोजित सन्मान्य श्री जयवंत पाटील चषक 2018. काल्हेर युवा प्रतिष्ठानचे रोहित माली याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या त्यांना कॉमेंट्री पॅनलच्या वतीनं तसेच या आयोजनाच्या माध्यमातून लाख लाख लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. अक्षय याला सुवर्ण संधी आहे. कल्पेश पाटील आणि पांडा यांच्याकडून षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघूया 44 धावांचं लक्ष आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. गुड बॉय केवनी दिवे या संघाची. पहिलं षटक घेऊन येते. पहिलं मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज आतिश भामरे. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज पंकज स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय. क्षेत्ररक्षण आपण जर बघितलं एसटी रक्षक एस्टम पासून दूर आहे. त्यानंतर थर्डमॅन ला क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट ला क्षेत्ररक्षक, कव्हर पॉइंट ला क्षेत्ररक्षक आहे, कव्हर ला क्षेत्ररक्षक, मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे,
शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये आपण पाहतोय. शॉर्ट मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक लावण्यात आलेला आहे. डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन सीमारेषेवर क्षेत्ररक्षक. चेंडूला फ्लिक केलेला ऑफिस टॉस. क्षेत्ररक्षक झेपावते आतिश पाटील, मात्र हुलकावणी देतोय आतिश याला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तब्बल तिसरी धाव देखील पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चक्क जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च केलेल्या आहेत पहिल्याच चेंडूवर. 3 धावसंख्येनिशी धावसंख्येचा श्री गणेश करतोय फलंदाज पंकज. पुन्हा एकदा आतिश बॉलिंग मार्कवर, राईट आर्मवर द विकेट. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाठलाग करते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. पंचांचा इशारा देतो चौकार. DJ Jayesh and Jumani in the mix. धावसंख्या वाढते 7. टिपिकल पॉवर प्लेचा फटका खेळला होता इनफिल्डच्या वरून. 4 धावांसाठी दणदणीत चौकार. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आतिश. पंचांच्या डाव्या बाजूने जाताना चेंडूला हलक्या हाताने खेळला होता. स्वतः गोलंदाज चेंडूला अडवतोय, मात्र एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते 8. 44 धावांचं लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 8 अशी सुरुवात आहे. गुड बॉय केवणी दिवे या संघाची. चेंडूला शेवटच्या मोमेंट्सला फक्त हलक्या हाताने खेळलेला आहे. लेट कटचा अंदाज आपण बघितला. युवक याने चेंडूला अडवला होता 38 सर्कल मध्ये. 1 धाव कंप्लीट केलेली आहे ती फलंदाज पंकज याने. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते 9. चेंडूला गुडघे टेकून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, मात्र एक चोरटी धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 1 ने डबल फिगर 10. बिनबाद 10 धाव फलकावर धावा आहेत. चांगली सुरुवात करून दिली आहे पहिल्या षटकामध्ये. आपण पाहतोय कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10 धावा धाव फलकावर आहेत. आतिश अतिशय उत्कृष्ट चेंडू. एक्सप्रेस डिलिव्हरी, लोअर फुलटॉस चेंडू होता, मात्र समाचार घेता आला नव्हता फलंदाजाला. निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावर धावा आहेत. बिनबाद 10. नन फॉर 10. गुड बॉय केवणी दिवे. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चांगली सुरुवात शेलूमाता वर्ल्ड संघाकडून, कारण जे आस्किंग रन रेट आहे ते 11च्या घरामध्ये प्रति षटकामागे. आणि पहिल्या षटकामध्ये पाहतोय आपण 10 धावा धाव फलकावर आहेत. एक जमेची बाजू आहे, कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. 10 धावांची भागीदारी पाहतोय आपण स्कोर बोर्डवर. कुठल्या प्रकारच्या मैदानामध्ये जमायचं नाही आपण. चला टीम मीटिंग कमी घ्यायचे. शेलूमाता वर्ल्ड वेले संदर्भात सहकार्य करायचं आहे. प्रीतम भोईर, गुड बॉय केवणी दिवे या संघाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांचा आज बर्थडे आहे. आणि वाढदिवसाच्या आपणास लक्ष लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. बघूया उर्वरित 3 षटकांमध्ये अजून तब्बल एक्सपर्ट स्कोर रोशन सांगतायत की 34 धावांची आवश्यकता आहे. सामन्याला जेव्हा प्रत्यक्ष सुरुवात झाली तेव्हा आस्किंग रन रेट 11.00 या गतीने धावा पूर्ण करायच्या होत्या. मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय बिनबाद 10 अशी सुरुवात आहे. गुड बॉय केवणी दिवे या संघाची. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज आतिश पाटील, सर्वात सिनियर प्लेयर शेलूमाता वर्ल्ड या संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. परेश पाटील आपणास सुवर्ण संधी आहे. झेलसाठी देखील आकर्षक पारितोषिक असणारे लंकेश पाटील यांच्याकडून. आतिश
बॉलिंग मार्कवर दुसऱ्या षटकाला प्रारंभ होणार आहे. बघूया 34 धावांची अजून आवश्यकता आहे. बॅलन्सिंग मॅच आपण पाहतोय. इथून बघूया अजूनही 18 चेंडू शेष आहेत आणि तब्बल जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट चेंडू, परफेक्ट यॉर्कर, वेगवान चेंडू आपण बघितला. जागते राहूचा इशारा देणारा चेंडू. साप चकित होते फलंदाज अक्षय, बाकीचं काम चोख बजावते एष्टी रक्षक. निर्धाव चेंडूची समाप्ती. एक्सलंट डिलिव्हरी बाय आतिश. पुन्हा एकदा डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज अक्षय, जो खेळते वैयक्तिक 6 या धावसंख्येवर. एक चौकार निशाणी. पंकज खेळते वैयक्तिक 4 धावांवर. फुलटॉस चेंडू, मात्र समाचार घेता आलेले नाही. क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मधून. बॅकवर्ड शॉर्टलेग डीप मध्ये चेंडूला अडवतोय स्वतः क्षेत्ररक्षक प्रतीक. फक्त एक धाव पूर्ण केलेली आहे ते अक्षय याने. धावसंख्या 1 ने हलूच पुढे सरकते. 11. 11 विदाउट लॉस. पुन्हा एकदा आतिश बॉलिंग मार्कवर. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अतिशय उत्कृष्ट चेंडू. फलंदाजी आग्नी परीक्षा घेतली जाते गोलंदाज आतिश द्वारा. शॉट सिलेक्शन. आपल्याला जर अचूक फटका खेळायचा असेल तर तुमचं फुटवर्क, चेंडूवरची नजर, ताकद, प्लेसमेंट खूप महत्वाच्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. चांगली गोलंदाजी, चांगल्या स्पॉटवर गोलंदाजी करताना फलंदाजा वीक झोन ओळखून चांगली गोलंदाजी पाहतोय आतिश द्वारा. फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक 2-2 पाठलाग करतायत. 1 बॉल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाते. चौकार. स्टेट ड्राईव्ह, स्टेट फटका खेळला होता. क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित स्थान. पुन्हा एकदा आतिश आणि फलंदाज हिट विकेट. पण तिथं काय घडलं एक्झॅक्टली बघायचंय. पंचांचा काय इशारा येते. येस, हिट विकेट. फर्स्ट विकेट गॉन. गुड बॉय कवडी दिवे. पहिला फलंदाज बाद होते हिट विकेटच्या रूपाने. काल अशाच प्रकारे दिवा स्पोर्ट दिवा या संघात एक फलंदाज बाद झाला होता. दुसऱ्या प्रकारे अशा प्रकारचा दुसरा फलंदाज बाद होते या स्पर्धेमध्ये हिट विकेटच्या रूपाने. धावफलकावर धावा स्थिर आहेत 15. चांगली गोलंदाजी आतिश द्वारा. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये 3 विकेट हॅट्रिक कंप्लीट झालेल्या आहेत. पहिला गोलंदाज दिलीप बंद्रा मारुती काल्हेर संघाचा, दुसरा गावदेव वेले संघाचा कुलदीप आणि तिसरी हॅट्रिक पूर्ण केली होती बंद्रा मारुती काल्हेर संघाचा शरद. याने 5 चेंडू मध्ये 5 फलंदाजांना तंबू मध्ये पाठवले होते. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर कालच्या दिवसामध्ये राहिली होती. खास करून शरद याने खूप इम्प्रेस केला होता. आतिश चांगली गोलंदाजी करते दुसऱ्या षटकामध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येते. 1 डाऊन बॅट्समन सागर. आतिश. Here he go. Left arm round the wicket. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. फॉलोथ्रू मध्ये चेंडू मात्र अडवता आला नव्हता तो आतिश याला. फक्त 1 धाव मिळते. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 16. फक्त 6 धावा खर्च केलेल्या आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर आतिश एका षटकामध्ये 6 धावा देऊन 1 गडी बाद करते. पहिल्या षटकामध्ये तब्बल आतिश याने 10 धावा खर्च केल्या होत्या. चांगली गोलंदाजी केलेली आहे. धावांवर अंकुश ठेवलेल्या, लगाम लावलेल्या धावसंख्येला. 28 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोरर रोशन सांगतायत की जिंकण्यासाठी शेवटच्या 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट वाढलेला आहे. 14च्या सरासरीने धावा कंप्लीट कराव्या लागतील.
त्या गुड बॉय केवनी दिवे या संघाला. थोडस पारड जड वाटते शेलू माता वल या संघाचं. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते. क्रिकेटमध्ये जर तरच्या भाषा चालत नाहीत. करण येतोय, मला तर वाटते करण याने पदार्पण केले शेलू माता वल या संघाने. युवा गोलंदाज आहे. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज सागर. 12 चेंडू आणि 28 धावा असं विजयाचं समीकरण. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचित बाद होतोय. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा, गरजा शिवाजी राजा. दुसरा धक्का लागतोय गुड बॉय केवनी दिवे या संघाला. सागर याची खेळी संपुष्ट झालेल्या धावचीच्या रूपाने. धावपलकावर धावा स्थिर आहेत, कायम आहेत 16. अजून जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. समीर येते, नवीन फलंदाज, डावखुरा फलंदाज आहे. हवा पाहतोय आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहताना अतिशय थंडगार हवा. हवेची साथ बघूया. समीर साठी पोषक आहे. करण लॉंग रन अप, राईट आर्म राउंड द विकेट. चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय उत्कृष्ट चेंडू, गुड लाईन स्पॉट ऑन चेंडूने उचली घेतली होती आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला होता. गुड डिलिव्हरी, निर्धाव चेंडूची समाप्ती. गुड जॉब. धावपलकावर धावा स्थिर आहेत 16. चांगली गोलंदाजी करण्याची. 10 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 28 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट चेंडू, चांगली स्विंगर गोलंदाजी बघायला मिळते. हवेमध्ये स्विंग करताना चेंडू, कधी इन स्विंग कधी आउट स्विंग. चांगली गोलंदाजी करणद्वारा. 3 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर आपण बघितले सफलता मिळवली ते धावचीच्या रूपाने. त्यानंतर लागोपाठचे दोन्ही चेंडू निर्धाव चेंडू टाकले आहेत. चांगली गोलंदाजी, चांगल्या स्पॉटवर गोलंदाजी करताना करण याला आपण पाहतोय. सोडून दिलाय. कुठल्या प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. पंच बाला यांचा इशारा देतो व्हाईट बॉल. दिशा इन चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्राची मदत. धावसंख्या 1 ने आलूच पुढे सरकते 17. जिंकण्यासाठी तब्बल 27 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू शेष. हिट आउट या गेट आउट, डू अँड डाय सिच्युएशन. आता मात्र रॉकेट स्ट्रोक खेळावे लागतील सामना जिंकण्यासाठी गुड बॉय केवनी दिवे या संघाला. चेंडूला हुक केलेला आहे. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर जाते. 6 धावांसाठी षटकार. रात पुनवेची चैता पाकाची, रात पुनवेची चैता पाकाची. येल जायली पाटीची आई, येल जायली पाटीची. कुठ गोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. कुठ गोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. समीर याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार आणि संजीवनी देणारा कदाचित षटकार ठरू शकते.
अजूनही 8 चेंडू शेष आहेत आणि तब्बल जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 21 धावा. आता मात्र आत्मविश्वास वाढला असेल तो गुड बॉय केवणी दिवे या संघाचा, कारण हा षटकार एक संजीवनी देणारा षटकार पेश केलेला आहे फलंदाज समीर याने. आठ चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 21 धावांची आवश्यकता आहे. करण राईट आर्म राऊंड द विकेट. स्लिप पॉइंट देखील लावण्यात आलेला आहे. पुढापटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप सीमारेषेकडे जातोय. क्षेत्ररक्षक दक्ष आहे, चांगले क्षेत्ररक्षण करते. युवक द्वारा चांगले क्षेत्ररक्षण झालेले आहे. फक्त 1 धाव मिळते समीर याला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना आपण पाहतोय 24. जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची आवश्यकता आहे आणि 7 चेंडू शेष. 7 चेंडू 20 धावा. 7 बॉल रिमेनिंग अँड 20 रन्स टू नीड गुड बॉय केवणी दिवे इन दिस मॅच. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर करण. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज अक्षय. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर नंदन पाटील यांच्याकडून तब्बल अक्षय आपणास 555 रुपयाचं पारितोषिक. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, पंचांचा इशारा ते व्हाईट बॉल. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढते 25. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. अक्षय आपणास सुवर्ण संधी आहे. षटकारांची हॅट्रिक जर पूर्ण केली तर नंदन पाटील यांच्याकडून तब्बल 555 रुपयाचं पारितोषिक. चेंडूला फिरकावून दिलेल्या हवेमध्ये चेंडू जाते लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी मॅक्झिमम यूज 6. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावा आहेत 31. शेवटच्या षटकामध्ये जिंकण्यासाठी तब्बल 13 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सामन्याची जी अवस्था आहे मोहन भोईर 50-50 अवस्था पाहतोय. कम्प्लीट बॅलन्सिंग मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांना समान संधी आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या शेलू माता वल प्लीज. वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. चांगली फाईट, रफ अँड टॉप मॅच प्रेक्षकांना बघायला मिळते. दोन संघांमध्ये कडवा संघर्ष आपण पाहतोय. गुड बॉय केवणी दिवे आणि शेलू माता वल. बघूया शेवटचा अंतिम निर्णायक षटक. सामन्याचा क्रुशियल मोमेंट, निर्णायक क्षण आहे. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा अंतिम निर्णायक षटक घेऊन येते सर्वात एक्सपिरियन्स अनुभवी गोलंदाज प्रशांत म्हात्रे. सामना सुरू करायचा पंचांनी. एक लक्षात घ्यायचं, पिचवर कुठल्या प्रकारचा आपण सराव करायचा नाही. पंच आपण वॉर्न करायचं आहे. प्रशांत राईट आर्म राऊंड द विकेट. सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज समीर.
चेंडूला हुक केले, चेंडू जाते लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वारा घुमाए बायंका गाना बजाओ देविका वारा घुमाए बायंका गाना बजाओ देविका वारा घुमा है बायांका गाना बजाओ देविका. वारा घुमाए बायंका गाना बजाओ देविका नाचेगी सारी रात बाया बजे खेलेगी. आता मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये एक चुरस निर्माण झालेली आहे, कारण 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 9 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 9 धावा. जबरदस्त फाईट, नेट टू नेट फाईट, टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर देताना आपण पाहतोय गुड बॉय केवनी दिवे या संघाला. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. चेंडूला भिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावते आउटफील्ड मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण, मिड विकेट सीमारेषून क्षेत्ररक्षक झेपावला होता आतिश. फक्त 1 धाव पूर्ण केलेली आहे ती समीर याने. जिंकण्यासाठी 4 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 8 धावा. चांगली फाईट, दोन संघांमध्ये बॉक्सिंग मॅच आपण पाहतोय. जबरदस्त संघर्षपूर्ण सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन, कारण 4 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 8 धावांची आवश्यकता आहे. त्याला वेळ कमी घ्या प्लीज, वेळे संदर्भात सहकार्य करायचं आहे. अजूनही खेळपट्टीवर आपण पाहतो अक्षय आणि समीर ही जोडी खेळताना. गोलंदाज प्रशांत आता मात्र साइड चेंज करते, अँगल चेंज केलेला. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सज्ज होते सामना करण्यासाठी फलंदाज अक्षय. चार गेंदे बची है, 8 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. 4 चेंडू शेष आहेत, 8 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल्स टू रिमेनिंग अँड 8 रन्स टू नीड गुड बॉय केवनी देवे. प्रशांत राईट आर्म ओव्हर द विकेट, सामना करण्यासाठी सज्ज होते फलंदाज अक्षय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येते, बरोबर आहे. पंच चांगला इशारा बघायला मिळते. पंच विक्रम नाईक यांनी पहिली वॉर्निंग देखील दिलेली आहे. फलंदाजाच्या आवाक्याच्या आणि रीचच्या बाहेर जा चेंडू होता, एक बोनसच्या रूपाने धाव मिळते. आता मात्र 4 चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 7 धावांची आवश्यकता आहे. खराब चेंडू प्रशांत याचा. चेंडूला शॉर्ट आर्म पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक आतिश झेपावते, चांगले क्षेत्ररक्षण करते, फेक करते. फक्त 1 धाव मिळते अक्षय याला. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. दिशेर सनसनाटी लढत आपण पाहतोय दोन संघांमध्ये, रंगतदार सामना. आणि प्रेक्षकांना अशाच प्रकारचे सामने बघायला इंटरेस्ट वाटत असते. आपण पाहतोय जबरदस्त इंटरेस्टिंग मॅच दोन संघांमध्ये. अजूनही मात्र सामन्याचा पिक्चर क्लिअर झालेला नाही. दोन्ही संघांना समान संधी आहे, 50-50 चान्सेस. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर, राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सज्ज होते सामना करण्यासाठी फलंदाज समीर.
चेंडूला भिरकावून दिलं हवेमध्ये. येस, टेकन कॅच अँड विकेट गॉन. बाद होते फलंदाज समीर. दोन चेंडू शेष आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावांची आवश्यकता आहे. वेलकम गावदेवी अंजूर संघाचे अष्टपैलू खेळाडू आकाश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त संघर्ष दोन संघांमध्ये आपण पाहतोय. काटेकी टक्कर. शेवटचे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावांची आवश्यकता आहे. गुड बॉय केवनी दिवे या संघाला. प्रशांत पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. चला सामना सुरू करायचा. कुठल्या प्रकारचा वेळ विलंब आपण लावायचा नाही प्लीज. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. खूप मनोरंजन या सामन्यामधून प्रेक्षकांचं. जबरदस्त फाइट. दिलो की धड़कने तेज करने वाला मुकाबला चलता हुआ. चेंडूला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. पहिली धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा आत्मघातकी प्रयत्न ओव्हरथ्रो होतोय आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. जिंकण्यासाठी शेवटचा एक चेंडू शेष आहे आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 4 धावांची आवश्यकता आहे. गुड बाय केवनी दिवे या संघाला सामना जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षण लावून घेते शेलू माता वल. खूप वेल घेत आहेत आपण. वेले संदर्भात प्लीज आम्हाला सहकार्य करायचं आहे. गोल्डन डिलिव्हरी आणि गोल्डन 4 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या शेलू माता वल. शेवटच्या चेंडूवर काय दडले हे तर येणारी काल वेलच सांगणार आहे. शेवटचा एक चेंडू शेष आहे आणि कंपल्सरी 4 धावांची आवश्यकता आहे. सामना कसा असावा तर सामना असा असावा. दोन्ही संघांचं मी कौतुक करेन. मात्र क्रिकेट आहे जो जीता वही सिकंदर. प्रशांत लास्ट डिलिव्हरी टू गो आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. षटकार. षटकार मारून अक्षय आपल्या संघात विजय साजरा करून देतोय. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. गुड बॉय केवनी दिवे. हार्ड लक शेलू माता वल. षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळून दिलेला आहे अक्षय याने. आणि अर्थातच या सामन्यामधला हिरो आहे तो म्हणजे गुड बॉय केवनी दिवे संघाचा अक्षय.